नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या 30 दिवस 30 मंदिर दर्शन या आपल्या सिरीज मध्ये। आज आपण आलो एकंबरेश्वर महादेव मंदिरात। तर प्लीज ब्लॉग कंटिन्यू करा आणि पूर्ण बघा। हे आहे एकंबरेश्वर महादेवाचे मंदिर। या मंदिराला अतिप्राचीन कालीन इतिहास आहे। या मंदिरात पूर्ण भारतात एवढी मोठी शिवलिंग नाहीये, एवढी मोठी या मंदिराला शिवलिंग आहे। अतिशय जागृत असे देवस्थान म्हणून हे मानले जाते। इथं हजारोच्या संख्येने भाविक दर्शनाला येतात। कुंभमेळ्यात सुद्धा इथे खूप गर्दी होते आणि हे मंदिर नाशिकच्या एकलरा गाव इथे स्थित आहे। या मंदिराबद्दलची माहिती एकलरा गावचे सरपंच अरुण दुशिंग सर व मोहन जाधव सर हे आपल्याला देत आहेत। मी अरुण परशुराम दुशिंग, एकलरे गावचा लोकनियुक्त सरपंच। आज या ठिकाणी एकंबरेश्वर शिवमंदिराबद्दल सांगायचं ठरलं तर हजारो वर्षापासूनची परंपरा आहे। या मंदिराला हजारो वर्ष झाले। या ठिकाणी पूर्ण भारतात सुद्धा इतकं मोठं शिवलिंग नाही, इतकं मोठं शिवलिंग या ठिकाणी आहे। भारतभरातून भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात। कुंभमेळ्याच्या काळात सुद्धा या ठिकाणी खूप लांबून लोक येतात, इथं दर्शनाला येतात, गोदावरीचं स्नान करतात। एकंबरेश्वर एकलरे गाव यात्रा असते। या यात्रेत लाखो भाविक सहभागी होतात आणि दर्शनाचा लाभ घेतात। त्या पर्व काळामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असतो, महाप्रसादाचं नियोजन असतं। परिसरातून खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आणि लोक त्या दर्शनाचा लाभ घेतात। या ठिकाणी तसं सांगायचं झालं तर श्रावण महिन्यात महिनाभर पहाटे 4 वाजता अभिषेक असतो। त्या अभिषेकासाठी गावातील जोडीनं लोक 4-5 जोडीनं लोक येतात, अभिषेक करतात। त्याचबरोबर श्रावण मासातला उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो। आज सुद्धा या ठिकाणी 7 वाजता महाआरती आहे। मी मोहनराव जाधव, एकलरा गाव। आज या ठिकाणी सोमवारच्या निमित्तानं आम्ही सर्वजण उपस्थित आहोत। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर वरून निघालेल्या गोदावरीचा उगम आणि त्या दृष्टीने ही गोदावरीच्या दक्षिण तीराला एकलरे गाव असलेला आहे आणि त्याच्या दक्षिण दिशेला पुरातन अतिशय असलेलं शिवलिंग आणि त्याचा जो महिमा आहे तो आमच्या परिसरातील सर्व लोक अनुभवतात। आणि दर शिवरात्र, दर सोमवार या ठिकाणी उत्सव होतात। हजारो भाविक या उत्सवामध्ये सहभागी होतात आणि या परिसराचा विकास आमचे नवनियुक्त लोकनियुक्त सरपंच अरुण भाऊ दुसिंग तसे सर्व ग्रामस्थ मिळून या परिसराचा विकास केला। आणि हे जे शिवलिंग आहे हे आमच्या पूर्वजांनी किंवा इतर कोणी आम्ही कुठल्याही साधू संतांच्या तोंडून सुद्धा ऐकलेलं नाही की इतक्या भव्य दिव्य अशा प्रमाणामधलं
शिवलिंग आहे आणि ते आपल्या सर्वांना आलेल्या भाविकांना तसेच श्रद्धाळूंना त्यांची इच्छा कामना पूर्ण करतात आणि सर्वजण या दर्शनाचा लाभ घेतात. तसेच हा व्हिडिओ जर आपल्याला सर्वांना पोहोचला असेल तर एक वेळेस आमच्या इकलरे गावाला येऊन भेट द्या आणि शिव शंकराचं दर्शन घ्या आणि आपण मनोकामना पूर्ण होईल अशी अपेक्षा करतो. सर्व धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. व्हिडिओ पोहोचला असेल तर नक्की या मंदिराला एकदा भेट द्या, दर्शन घ्या आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.